नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात वाघ आणि बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता वन विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरी हक्क मंचच्या बॅनर अंतर्गत पत्र परिषदेच्या माध्यमातून शासन आणि वन विभागाकडे ही मागणी करण्यात आली। रामटेक पारशिवनीसह देवलापार वन परिक्षेत्रांतर्गत गेल्या काही महिन्यात हिंसक वन्य प्राण्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसह डझनभर नागरिकांची शिकार केली। यामुळे नागरिकांमध्ये दहशत इतकी वाढली आहे की सायंकाळी 6 नंतर ते घराबाहेर पडणं टाळतात। हा मानवी वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना करण्याची मागणी पत्र परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली। तर आदिवासी क्षेत्रात बरेचशे आता घटना वाढत चालले, दिवसेंदिवस वाढत चालले। आज हे झालं, लगेच आता 1 तासाचा अपडेट आमच्याकडे हे आहे की चवारी गावामध्ये पुन्हा तो वाघ प्रेझेंट झालेला होता। तर असे लोकांचं दहशतमध्ये वाघाचा हल्ल्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि मूलभूत गरजा जे आहेत, लोकांचे दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये दुर्लक्ष होत आहे। त्यांचा म्हणजे जंगलात जाणे येणे किंवा घराच्या बाहेर पडणे पण आता शक्य नाही आहे। रामटेक तालुक्यात मुसेवाडी जो हा गाव आहे, यामध्ये सायंकाळी 6 वाजले की लोकांचा म्हणजे प्रवासच बंद होऊन जाते। म्हणजे इथपर्यंत लोकांमध्ये दहशत वाढलेला आहे वाघाचा आणि बिबट्याचा। आदिवासी भागात जंगलालगत वाघाची जी प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ही दहशत एवढी जबरदस्त आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही। त्यांना शासनाकडून 25 लाख रुपये नुकसान भरपाई, त्याच्या जीवाची नुकसान भरपाई 25 लाख रुपये दिल्या जाते। एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का? ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा। लोकवर्गणीतून आम्ही 25 नाही 50 लाख रुपये त्या अधिकाऱ्याला, एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू। शासनाकडून जी उपाययोजना केल्या जाते ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळं त्याच्यावर शासनानं त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा पुढील कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन शासनाविरुद्ध लोकप्रतिनिधींविरुद्ध उभं राहिल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील।